हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 प्रसिद्धी निवेदन या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ऑल एक्झाम कट्टा या चॅनलची निर्मितीच 2022च्या टेट परीक्षेसंदर्भात झालेली आहे. त्यानंतर आपण ती परीक्षा झाल्यानंतर त्या परीक्षेमध्ये आपण पाहू शकता जी टेस्ट सिरीज घेतली होती, त्या टेस्ट सिरीज आणि मार्गदर्शन क्लासेस घेतले होते, त्यावर 150पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कार्यरत आहेत. त्याचे व्हिडिओ देखील आपण या चॅनलवर टाकलेले आहेत, त्यांचे रिझल्टही टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतरनं आपण सेटनेटच्या परीक्षा 2023 26 मार्च 2023, त्यानंतर 7 एप्रिल 2024 आणि आता होऊ घातलेली 15 जून 2025ची परीक्षा याची तयारी करून घेत आहोत. आणि आता निश्चितच टेट परीक्षा 2025 देखील आपण या चॅनलच्या माध्यमातून ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून तयारी करणार आहोत. तर सुरुवातीला हे प्रसिद्धीसाठी दिलेलं निवेदन काय आहे जे परीक्षा परिषदेनं दिलेलं आहे. बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजे ही परीक्षा कशा पद्धतीनं होणार आहे तर आपण पाहू शकता ऑनलाईन पद्धतीनं. मागची देखील परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झाली होती, मात्र आपल्या सर्वांना माहिती ही ती परीक्षा ही IBPS पद्धतीनं घेतली होती, IBPS अंतर्गत आयोजित केली होती. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर टाकली जाणार आहे. या संकेतस्थळावर यथाअवकाश प्रसिद्ध करण्यात येईल, तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी. तर याचे सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलमार्फत देणार आहोत. आणि यावेळेसची जी परीक्षा आहे ती परीक्षा परिषदेमार्फतच घेतली जाणार आहे, मात्र ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. जशी मागच्या वर्षी घेतली होती त्याच पद्धतीनं. तर एकंदरीत सिलेबसमध्ये काय बदल होईल का, काय होईल, आपण पुढे आता या मुद्द्यामध्ये चर्चा करणार आहोत. टेट 2025 परीक्षा शिक्षक भरती संदर्भात मोठी संधी. बघा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण वरच पाहिलेली आहे. तर त्यानुसार मे जूनमध्ये ही टेट परीक्षा होणार आहे. साधारणतः 1.5 महिन्याचा कालखंड आपल्याला अभ्यासासाठी मिळतो आहे. परीक्षेची जाहिरात लवकर प्रसिद्ध होईल. फक्त 45 दिवस किंवा आपण 1.5 महिना म्हणूयात आपण, एवढा कालखंड आपल्याला अभ्यासासाठी मिळणार आहे. पात्रता, वयमर्यादा, अभ्यासक्रम आणि गुणांची माहिती लवकरच वेबसाईटवर टाकली जाणार आहे. तरी देखील आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात की या परीक्षेसाठी पात्र कोण आहे. जे DED उत्तीर्ण आहे, प्राथमिकसाठी पात्र आहे, BEd हे माध्यमिकसाठी, आणि जर त्यांचं BEd+ MA झालं असेल तर उच्च माध्यमिकसाठी. आता त्यानंतरनं वयमर्यादा, आता TET उत्तीर्ण असू न उत्तीर्ण असू तरी देखील तुम्ही हे फॉर्म भरू शकता. वयोमर्यादा ही जाहिरातीमध्येच प्रसिद्ध केली जाते. अभ्यासक्रम बुद्धिमत्ता, शिक्षक अभियोग्यता, शैक्षणिक मानसशास्त्र, तांत्रिक ज्ञान याच्या संदर्भात अभ्यासक्रम असणार आहे. तरी देखील ज्यावेळेस ही जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस सखोल पद्धतीनं अभ्यासक्रम सांगितला जाईल. ही परीक्षा ही 200 गुणांसाठी ही परीक्षा आयोजित केली होती मागच्या वेळेस. याही वेळेस ती 200 मार्कासाठीच होईल ऑनलाईन स्वरूपामध्ये. आणि परीक्षेचा कालावधी हा 2 तासाचा अपेक्षित आहे. म्हणजे 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आहेत. आता अभ्यास कसा करावा, त्यानंतरनं कोणते संदर्भ पुस्तक वापरावेत. तर बघा, तुमचा वेळ वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण विचार करूयात, कारण वेळ कमी आहे. तर पहिला मुद्दा आहे, दररोज 2 तास बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानावर भर द्यावा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. शिक्षक अभियोग्यतेवरील संकल्पना स्पष्ट करा. मॉक टेस्ट द्या, कारण ऑनलाईन परीक्षा आहे, त्या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळं योग्य तो सराव झाला पाहिजे. त्यामुळं ऑनलाईन टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट तुम्ही देणं गरजेचं आहे. तर आपण ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून मॉक टेस्टचं आपण आयोजन करणार आहोत. ज्या पद्धतीनं ऑनलाईन परीक्षा होत असते, 120 मिनिटाचा टायमिंग असेल त्या टेस्टचा आणि त्यामध्ये 200 प्रश्न असतील. अशा पद्धतीनं आपण मॉक टेस्ट ही ठेवणार आहोत, ज्याची प्राईस खूप कमी असेल.
आणि मार्गदर्शनही आपण म्हणजेच घटकांचं महत्त्वाच्या मुद्द्याचं मार्गदर्शन असेल. 45 दिवसाची योजना अभ्यास योजना कशी करावी, तर पहिला आठवडा अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रम प्रसिद्ध झाल्यानंतर आता आपण काय करू शकता, तर चालू घडामोडी, त्यानंतरनं आपण जर पाहिलं तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर तुम्ही आत्ता सध्याला सराव करू शकता. अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रम पहिल्या आठवड्यामध्ये समजून घ्यायचा आहे. दररोज 2 टॉपिक्स आणि प्लस 1 टेस्ट आपण सोडवायची आहे. दर रविवारी संपूर्ण सराव चाचणी आपण देणं गरजेचं आहे, पूर्ण घटकावर आधारित. त्यानंतरनं शेवटचे 10 दिवस रिव्हिजन आणि मॉक टेस्ट. जेवढं तुम्ही सोडवाल तेवढी ऑनलाईनची भीती आपल्या मनामधून कमी होणार आहे. त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा ॲपवर आपण हे सर्व साहित्य मोफत नोट्स देणार आहोत. सर्व घटकांच्या विषयाच्या टेस्ट सिरीज असतील, म्हणजे पूर्ण सिलेबसवर आधारित मॉक टेस्ट ऑनलाईन स्वरूपामध्ये ॲपवर 2 तासाचा कालावधी असेल, 200 क्वेश्चन असतील. कमीत कमी आपण 10 टेस्ट तर देणार आहोत. मागील प्रश्नपत्रिके देखील आपण सोडवल्याचे व्हिडिओज आहेत, त्यानंतर त्याचंही मटेरियल आपण प्रोव्हाइड करणार आहोत. अभ्यासक्रमाचं योग्य ते मार्गदर्शन व्हिडिओही आपल्याला उपलब्ध होतील. बघा, तुमचं स्वप्न तुमचं शिक्षक होण्याचं आता शक्य आहे. तयारीला लागा, अभी नाही तो कभी नाही. बघा, ही संधी शेवटची संधी आहे. मागच्या वर्षीच्या जर आपण परीक्षेचं विश्लेषण केलं तर अभ्यासक्रमानुसार अभ्यास केला तेच लागले तर असं नाही आहे. ज्यांचा सराव होता, ज्यांनी निर्भीडपणे प्रश्नपत्रिका सोडवली तेही लागून गेले. त्यामुळं परीक्षेचा फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरं जाणं आणि त्या परीक्षेपर्यंत अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं, म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अभ्यासक्रमानुसार अभ्यास, परीक्षाभिमुख अभ्यास, म्हणजे ऑनलाईन आहे परीक्षा तर ऑनलाईन अभ्यास. या सर्व तयारीनिशी आपण जर परीक्षेला सामोरं गेलं तर निश्चितच मागच्या वर्षी आपल्या क्लासचा आपण पाहू शकता आगलावे नावाचा विद्यार्थी होता. तो धुळे जिल्ह्यातील त्याच्या तालुक्यामध्ये जॉईन झाला आहे. त्याला 154 मार्क पडले होते. त्याचं मुलाखतही आपल्या चॅनलवर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर 130, 140, 150, 154 ते विद्यार्थी मिळू शकतोय. सर्वसामान्य विद्यार्थी होता. त्याचा नंबरही तुम्हाला देऊ शकतो मी, तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकता. सांगायचं तात्पर्य की अभ्यास करणं, सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि अभी नाही तो कभी नाही, ही संधी शेवटची आहे. परत भविष्यामध्ये भरती प्रक्रिया टेट होईल. 2022 नंतर जवळपास 4 वर्षानंतर ही परीक्षा होती. त्यामुळं सर्वांनीच या परीक्षेसाठी फॉर्म भरायचा आहे. बघा, आमच्याशी जोडलं जाण्यासाठी अपडेट माहिती असेल, कोर्स असेल, आपला कोर्स जास्तीत जास्त आपण सर्व कोर्सची, म्हणजेच त्यामध्ये मार्गदर्शन, सर्व नोट्स असतील, सर्व व्हिडिओज असतील आणि टेस्ट सिरीज असतील, ही सर्व आपण फीस साधारणतः 1,500च्या आसपास ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. 1,000 ते 1,500 रुपयामध्येच फीस असेल. सर्वसामान्यांना परवडेल याच उद्देशानं आपण सेट परीक्षा असतील, MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती असेल, त्यानंतरनं टेट परीक्षेची मागच्या वेळेसची आपली बॅचही अतिशय कमी शुल्कामध्ये हे सर्व विद्यार्थ्यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपण हे सुरू करत आहोत. मागच्या 4 वर्ष, हे 4थं वर्ष आहे. जे विद्यार्थी इच्छुक असतील आमच्याबरोबर जोडण्यासाठी, तुम्ही ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲप डाउनलोड करू शकता त्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा या जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुपचे आहे, पण व्हॉट्सअप ग्रुप सध्याला फुल आहे. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम जो आहे ग्रुप आपला, त्यावर तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता, ॲक्सेप्ट केले जातील. आणि ॲपही डाउनलोड करू शकता. ॲपवर ते सर्व कोर्सेस उपलब्ध करून देत आहोत. ॲपची लिंक इथं खाली दिलेली आहे, किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोरवर गेला तरी देखील तुम्ही ऑल एक्झाम कट्टा टाकल्यानंतरनं अशा पद्धतीचं लोगो असलेलं ॲप डाउनलोड करून घ्या. नाव असेल ऑल एक्झाम कट्टा. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील, म्हणजे फक्त आपण शिक्षक भरती टेट पुरतत नाही तर त्यानंतर ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, काय भरायचे, वैयक्तिक देखील आपण मार्गदर्शन करत असतो. सेटनेट परीक्षा, मुलाखती या सर्व बाबत आपल्याकडून मार्गदर्शन योग्य ठिकाणी योग्य वेळी मिळेल. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर जे होतकरू आहेत, ज्यांना क्लास संदर्भात किंवा माहिती संदर्भात अपडेट माहिती हवी असेल तर निश्चितच त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अभी नाही तो कभी नाही, याच प्रयत्नामध्ये आपण कसं उत्तीर्ण होतोय याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. परत एकदा धन्यवाद.